नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने विकास कार्यों का किया निरीक्षण। अटल बिहारी वाजपेयी उद्यान सहित कई परियोजनाओं की ली समीक्षा। अंबरनाथ के नागरिकों को बेहतर और आधुनिक नागरिक सुविधाएं उपलब्ध कराने के उद्देश्य से अंबरनाथ शहर में चल रहे विकास कार्यों का निरीक्षण आज सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे द्वारा किया गया। इस दौरान उन्होंने हाल ही में पूर्ण हुए भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी उद्यान का दौरा कर वहां उपलब्ध विभिन्न सुविधाओं का विस्तृत आकलन किया। यह उद्यान कुछ दिन पहले ही नागरिकों के लिए खोला गया है और अब यह शहर के लोगों के लिए एक प्रमुख मनोरंजन स्थल बन चुका है। इस अवसर पर अंबरनाथ पश्चिम में प्रस्तावित अत्याधुनिक खेल संकुल तथा पूर्व विभाग स्थित हुतात्मा चौक उद्यान के पुनर्विकास कार्यों का भी निरीक्षण किया गया। निरीक्षण के दौरान शहर के शिवसेना नगर सेवक कुणाल भोईर और अपर्णा भोईर के प्रभाग में विकसित किए गए अटल सूर्योदय उद्यान की भी समीक्षा की गई, जिसे स्थानीय नागरिकों की आवश्यकताओं और सुझावों को ध्यान में रखते हुए विकसित किया गया है। इस उद्यान का नाम अब भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी उद्यान रखा गया है, जो नागरिकों के लिए स्वास्थ्य, मनोरंजन और सामाजिक मेलजोल का प्रमुख केंद्र बनने की दिशा में विकसित किया गया है। उद्यान में नागरिकों की सुविधा के लिए आकर्षक शेड युक्त बैठने की व्यवस्था, बच्चों के लिए सुरक्षित खेल क्षेत्र, युवाओं के लिए 2 आधुनिक बैडमिंटन कोर्ट तथा पारंपरिक शैली में निर्मित मचान जैसी सुविधाएं विकसित की गई है। इसके साथ ही यहाँ अत्याधुनिक सिंथेटिक जॉगिंग ट्रैक भी तैयार किया गया है, जिससे सुबह शाम टहलने आने वाले नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सुविधा उपलब्ध हो सके। पूरे परिसर में हरित वातावरण और खुली जगह को विशेष रूप से संरक्षित रखा गया है। निरीक्षण के दौरान सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने संबंधित अधिकारियों को निर्देश दिए कि नागरिकों को अधिक से अधिक उच्च गुणवत्ता वाली सुविधाएं उपलब्ध कराई जाए और इन परियोजनाओं के रखरखाव पर विशेष ध्यान दिया जाए। उन्होंने कहा कि बढ़ती आबादी और बदलती आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए इस प्रकार के सार्वजनिक स्थलों का विकास और संरक्षण अत्यंत आवश्यक है। इसके बाद उन्होंने अंबरनाथ पश्चिम में बन रहे अत्याधुनिक खेल संकुल की प्रगति का भी जायजा लिया। इस संकुल में इंडोर और आउटडोर खेल सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी, जिससे स्थानीय खिलाड़ियों को आधुनिक स्तर का मंच मिलेगा। उन्होंने निर्माण कार्य में गुणवत्ता और समयबद्धता बनाए रखने के निर्देश भी दिए। सांसद ने पूर्व भाग स्थित हुतात्मा चौक पर चल रहे उद्यान पुनर्विकास कार्य का भी निरीक्षण किया, जहां कला, दीर्घा और ओपन थिएटर का निर्माण प्रस्तावित है। यह स्थान भविष्य में सांस्कृतिक और सामाजिक गतिविधियों का प्रमुख केंद्र बनने की संभावना रखता है। उन्होंने संबंधित अधिकारियों को इन कार्यों को तेजी से पूरा करने के निर्देश दिए। इस निरीक्षण के दौरान डॉक्टर बालाजी किनीकर, नगराध्यक्षा तीर्थश्री करुंजिले, उप नगराध्यक्ष सदाशिव पाटिल, उप जिला प्रमुख राजेश करम, पूर्व नगराध्यक्ष सुनील चौधरी, विभिन्न नगर सेवक एवं बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। हम आज पाहणी दौऱ्यासाठी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब इथे आले होते, तर त्यांनी आता पूर्ण पाहणी केलेली आहे आणि आपण बघते उद्यान एकदम उत्कृष्ट काम झालेलं आहे। उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर आपले टेनिसचे मैदान सुद्धा 2 आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा ओपन जिम आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा आहे। म्हणजे खूप सुंदर उद्यान बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं खासदार साहेब जसं म्हणाले की आता लोकांनी तर चालू केलेलंच आहे येणं आणि त्याचा चालू करतील आणि इथल्या नागरिकांना सुद्धा एक छान उत्कृष्ट असं एक स्थळ मिळालेलं आहे, जेणेकरून तिथे येतील, त्यांचा टाइम स्पेंड करतील। आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की अंबरनाथला लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी हा एक प्रयत्न आपण म्हणू शकतो याला। आणि खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण बोरोलीला सुद्धा, वेस्टला सुद्धा एक गार्डन आहे, तिथं सुद्धा डेव्हलपमेंट आपण करणार आहोत आणि बरेच प्रकल्प खासदारांच्या मार्फत तिथे चालू आहेत। तर अंबरनाथला पुढे न्यायचं विजन त्यांचं आहे आणि तोच कानमंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे, मला आणि उपनगराध्यक्षांना, की आतापर्यंत झालं ते ठीक आहे, पण याच्या पुढे आता सगळी विकासाची कामं जी रखडलेली आहेत ती सुरू करा पुन्हा, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही आता कामाला सुरुवात करत आहोत। लोकार्पण करायची गरज नाही, आता लोकांनी सुरू केलेलं आहे लोकांसाठी। मी तर आज फक्त अंबरनाथ मध्ये होतो एका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी,
त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असे नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे. एक चांगलं उद्यान शहराला मिळालं. याच्या अगोदर नेहरू उद्यान आपल्याला माहिती असेल की गेले अनेक वर्ष लोक प्रतीक्षित होते. नेहरू उद्यान लोकांच्या सेवेमध्ये आहे, लोकांना मिळालं. त्यानंतर आता हे अटल उद्यान जे आहे ते आपण करतो आणि पुढे मोरिवली जे अंबरनाथ वेस्टला आहे त्याचं देखील काम जे आहे ते हातात घेण्यात येईल आणि ते देखील असं एकदम सुसज्ज असं उद्यान लोकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. आज आपण पाहताय की ह्या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे. लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था. तर एक शहराला आणि ते आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्याज आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात. एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे. मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. CO साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतोय की चांगलं एक उद्यान जे आहे ते या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध झालेलं आहे. अंबरनाथमध्ये विविध विकास कामं जी आहेत ती सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे अंबरनाथ मधील इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम तिथे देखील मोठ्या गतीने जे आहे ते काम चालू आहे. अंबरनाथचं शिव मंदिर, त्या शिवमंदिराचं पण काम जे आहे मोठ्या गतीने त्या ठिकाणी सुरू आहे. स्विमिंग पूलचं आताच टेंडर जे आहे हे झालेलं आहे. अनेक अशा वास्तू ज्या आहेत ह्या अंबरनाथमध्ये उभे राहत आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ROBs असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अंबरनाथकरांना येणाऱ्या काळामध्ये मिळतील. येणाऱ्या काळामध्ये जसं ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आपण राबवतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये राबवतोय, तशी अंबरनाथमध्ये देखील क्लस्टर योजना जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून जी आहे ती राबवायची, जेणेकरून अंबरनाथमध्ये देखील गेले अनेक वर्ष जे आहे ते रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत असणारे इमारती ज्या आहेत त्या देखील रिडेव्हलप होतील. लोकांना त्यांचं हक्काचं लिगल जे आहे हे घर त्या ठिकाणी मिळेल. तर अंबरनाथमध्ये याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी येईल. राहुल गांधींना आणि सगळ्या ऑपोजिशनला जागा जी आहे ह्या देशाच्या जनतेने जी आहे दाखवलेली आहे. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये वेस्ट बेंगाल असेल, तमिळनाडू असेल, या सगळीकडे जे आहे ते लोकांनी काय कौल दिला आणि पूर्ण देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जे ऑपोजिशन पार्टीज होत्या त्या देखील जे आहे हे काँग्रेसला सोडून जात आहेत. या ठिकाणी काँग्रेसने जे आहे जे काय केलं तमिळनाडूमध्ये त्याच्यावरून कोणी DMK बरोबर गद्दारी केली हे जे आहे राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. DMKने तर पार्लमेंटमध्ये जे आहे बसण्याची आसन व्यवस्था देखील जी आहे ही बदलली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या भारतामध्ये जे आहे हे पार्लमेंट्समध्ये जे आहे हे सगळे जे एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे. एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशन मध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. बरं, मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काळामध्ये होईल आणि वाटाळवीर जे मंत्री आहेत त्यांना डच्चू दिला जाईल असं सांगितलं जातं. कोणी माहिती आहे? कुठले सूत्र सांग तरी नाव. राहुल गांधींना आणि सगळ्या ऑपोजिशनला जागा जी आहे ह्या देशाच्या जनतेने जी आहे दाखवलेली आहे. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये वेस्ट बेंगाल असेल, तमिळनाडू असेल, या सगळीकडे जे आहे ते लोकांनी काय कौल दिला आणि पूर्ण देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे की जे ऑपोजिशन पार्टीज होत्या त्या देखील जे आहे हे काँग्रेसला सोडून जात आहेत. या ठिकाणी काँग्रेसने जे आहे जे काय केलं तमिळनाडूमध्ये त्याच्यावरून कोणी DMK बरोबर गद्दारी केली हे जे आहे राहुल गांधींनी सांगितलं पाहिजे. DMKने तर पार्लमेंटमध्ये जे आहे बसण्याची आसन व्यवस्था देखील जी आहे ही बदलली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या भारतामध्ये जे आहे हे पार्लमेंट्समध्ये जे आहे हे सगळे जे एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे. एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशन मध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. चांगलं आहे ना, कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून. तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाहीये.
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल येत्या काळामध्ये कुठल्या राज्याच्या चर्चा सुरू आहे आणि मी त्याच्यावरती भाष्य करणारा नेता नाहीये, छोटा कार्यकर्ता आहे. गेल्या काही दिवसात सातत्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आपली आणि शिंदे साहेबांची भेट घेतात, त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगतात. अरे नाही रे बाबा, टायगर वायगर कुठे काय. सर शरद तेच मी सांगितलं तुम्हाला, आता इंडिया आघाडीमध्ये जे आहे ही मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे, म्हणून आता एकमेकांवरती जे आहे ते टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे. आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि एनसीपी हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय बोलले नाही. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।